अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, वटसावित्री पौर्णिमा आहे 29 जून 2026, वार आहे सोमवार, म्हणजे येत्या सोमवारी वटसावित्री पौर्णिमा आहे। सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी हे व्रत मनापासून केलं होतं आणि सावित्रीचा जो पती होता सत्यवान, तर त्याचे प्राण सुद्धा या वडाच्या झाडाखाली त्यांचे प्राण हे परत आले होते। त्यामुळे वडाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे आणि या व्रताला सुद्धा खूप महत्त्व आहे। बघा, या दिवशी आपल्याकडून काही कळत न कळत काही चुका आपल्याकडून घडत असतात, तर या दिवशी आपल्याकडून कोणत्या चुका होणं टाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी, आपले जे पती आहेत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्यांना यश मिळावं, आपला संसार सुखाचा व्हावा, यासाठी वटसावित्री व्रत केलं जातं। मग पौर्णिमेला कधी सुरुवात होत आहे तर बघा, 29 जून म्हणजे सोमवारी पहाटे 3:07 पौर्णिमा स्टार्ट होत आहे आणि 30 तारखेला पहाटे 5:27 पौर्णिमा आहे। म्हणजे जो आपला सोमवारचा दिवस आहे, तर या पूर्ण दिवशी ही पौर्णिमा आहे। तर कळत न कळत एक गोष्ट घडते, तर ती म्हणजे आपण काय करतो, बरेच जण असे आहेत की वडाचं जे झाड असतं तर त्या झाडाची फांदी असते, तर ती फांदी तोडून आणतात घरामध्ये आणि पूजा करत असतात। तर असं करू नका। महाराष्ट्राच्या बाहेर राहतात तर तिथे सुद्धा सावित्रीचं व्रत केलं जात नाही, वडाची झाडाची पूजा केली जात नाही तिथे। काही वेळेस आपण महाराष्ट्राच्या बाहेर असतो आणि आपल्या घरापासून जे वडाचं झाड असतं तर ते खूप लांब अंतरावर असतं आणि तेवढ्या लांब अंतरावर आपल्याला जाणं शक्य नसतं। त्यामुळे आपण मोस्टली म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी असते तर ते तोडून आपण घरी आणत असतो। तुम्ही आणू शकतात, पण ती फांदी कधी आणायची, वटपौर्णिमा या दिवशी फांदी तोडू नका। तर आदल्या दिवशी 1-2 दिवस तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडून घेऊ शकता, पण वटसावित्री पौर्णिमा या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि त्याच दिवशी तुम्ही या झाडाला इजा पोहोचवत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे। बघा, तुम्हाला एक दुसरं ऑप्शन, मोस्टली जे महाराष्ट्रात आहे तर त्यांनी मोस्टली बाहेरच जाऊन पूजा करावी वडाच्या झाडा, किंवा आउट ऑफ कंट्री आहे तर त्यांनी बघा, तुम्ही वडाच्या झाडाचं जरी चित्र काढलं एका पेपरवरती आणि तुम्ही जर पूजा केली तर पूर्ण श्रद्धेनं, तर त्या पूजेचं सुद्धा तुम्हाला पूर्णपणे फळ मिळत असतं। तर तुम्ही असं करू शकतात। पण दुसरी गोष्ट आहे, या दिवशी आपल्याला काळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र, पूर्ण पांढरे वस्त्र घालायचे नाही आहेत। म्हणजे काळ्या रंगाची साडी, पांढऱ्या रंगाची साडी पूर्णपणे असं घालायचं नाही। तर या दिवशी आपल्याला छान जे शुभ कलर आहे तर ते कलर आपण, त्या कलरची साडी या दिवशी आपण घालावी। भरपूर बाकीचे सगळे लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, निळा आहे, तर बाकीचे सगळे कलर हे अत्यंत शुभ आहे। तुम्ही कोणत्याही रंगाची साडी या दिवशी घालू शकतात। तिसरी गोष्ट बघा, या दिवशी आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करत असतो, त्यानंतर आपण 5 सुहासिनीची आपण ओटी भरत असतो। ते तर आपल्याला पूजा झाल्यानंतर सुहासिनीची ओटी भरायचीच आहे। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये कोणी आलं असेल, मारिक आले समजा, कोणी सुहासिनी स्त्री आली तुमच्या घरामध्ये, कोणी इतर कोणी आला असेल, म्हणजे पुरुष घरी तुमच्या घरी आले असतील, कोणीही पाहुणे तुमच्या घरी आले असेल, तर त्यांना रिकाम्या हाताने कधीच जाऊ देऊ नका। तर त्यांचा व्यवस्थित पद्धतीने मान सन्मान करा। त्यांची जर समजा तुमच्या घरी सुहासिनी स्त्री आल्या असतील तर त्यांची नक्की ओटी भरा, त्यांना खायला फळ द्या, दूध द्या, चहा द्या, म्हणजे जेवढं व्यवस्थित पद्धतीने मान सन्मान करता येईल तो आपल्याला करायचा आहे। या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे, कुलदेवीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, आपल्या गुरूंसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। तर पौर्णिमाच नाही पण इतर दिवशी सुद्धा तुमच्या घरी कोणी आले पाहुणे तर त्यांचा व्यवस्थित पद्धतीने मान सन्मान हा केलाच पाहिजे। चौथी गोष्ट बघा, बऱ्याच स्त्रिया असं करतात, बघा, आपण जे सूत असतं गुंडाळण्यासाठी आपण सूत आणत असतो, किंवा आपण जी पांढरी रीळ असते तर ती घेऊन आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतो।
तर बघा, आपण फेरी मारल्यानंतर समजा कोणी 7 मारतं, कोणी 5 मारतं, कोणी 11 मारतं. जेव्हा आपल्या प्रदक्षिणा कंप्लीट होतात त्याच्यानंतर आपण काय करतो मोस्टली, तर आपण तो जो दोरा असतो तर तो दोरा तोडतो आणि तिथे गुंडाळत असतो. तर असं करू नका. जे काही आपण दोरीचं बंडल आणलेलं आहे सुताचं, किंवा रीळ जी असेल, तुम्ही रीळ घेतला असेल तर ते बंडल जे आहे दोरीचं, तर ते बंडल तिथेच सोडा. दोरी आपल्याला तोडायची नाही. घेतानाच बंडल खूप मोठं घेऊ नका. अगदी छोटं बंडल तुम्ही घ्या. काही महाग नसतं, अगदी 5 रुपये 10 रुपयाचं हे बंडल असतं. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, आपण फेऱ्या मारतोय, प्रदक्षिणा घालतोय वडाच्या झाडाला, पण आजकाल भरपूर वेळेस काय बघायला भेटतं आपल्याला, की आपण प्रदक्षिणा घालताना आपलं फोटोशूट चालू असतं, आपले रील्स बनवणे चालू असतात, आपल्या पोज देणं चालू असतात. हे तुम्ही करू शकतात, पण कधी करायचं बघा. तुम्ही फेऱ्या घालताय त्यावेळेस तुम्ही फोटो वगैरे नाही काढलात तरी चालेल. फेऱ्या घालताना मनापासून घाला, श्रद्धेने घाला. मन इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. फक्त मनामध्ये आपल्या हा विचार पाहिजे की मला अखंड सौभाग्य लाभू दे, माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य दे, प्रत्येक कामात यश येऊ दे, माझ्या नवऱ्याची भरभरून प्रगती होऊ दे, आमचा सुखाचा संसार होऊ दे. प्रार्थना करत आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि तुमच्या प्रदक्षिणा जेव्हा होतील कंप्लीट, जेव्हा तुमची पूजा कंप्लीट होईल, तर तुम्ही फक्त पोजसाठी म्हणून फेऱ्या मारताना वगैरे तुम्ही पोज देऊ शकतात. पण तुमची जी मेन पूजा आहे तर ती मेन पूजा करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या रील्स बनवायच्या, जो काही फोटोशूट करायचा आहे तर तो तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर बघा, या दिवशी अजिबात नवऱ्यासोबत भांडायचं नाही आहे, नवऱ्याला अपशब्द बोलायचं नाही आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही, नवरा बायकोमध्ये काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टीवरून काहीतरी वाद होत असतात. तर या दिवशी काहीही वाद करू नका. घरातील इतर व्यक्तींसोबत सुद्धा भांडण करू नका. घरातील वातावरण या दिवशी आपलं पॉझिटिव्हच असायला पाहिजे. शिवीगाळ करणं, वाईट बोलणं, अपशब्द बोलणं या गोष्टी आपल्या घरामध्ये व्हायला नाही पाहिजे. या दिवशी आपल्या पतीचं पाया पडून त्यांचे आपल्याला आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आहेत. मग तुम्ही ते ऑफिसला जात असतील त्यावेळेस सकाळीच तुम्ही पाया पडू शकता. तर अशा काही चुका आहेत की ह्या चुका आपल्याकडून न कळतपणे घडत असतात. तर ह्या चुका करणं या दिवशी निश्चितपणे टाळा. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सेवा करत राहा, आनंदी राहा आणि म्हणत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.